नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. एक खूप मोठी MNC कंपनी आहे, IT कंपनी आहे. तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर इथे नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. तुम्ही जर 2020, 21, 22, 23 पास आउट असाल तर तुम्ही इथे नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहेत. खूप मोठ्या जागा निघालेल्या आहेत, बल्क हायरिंग आहे. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, त्याच्यानंतर इथे कोणत्या पोस्टसाठी जागा आहे हे पूर्णपणे आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. एज्युकेशन काय लागणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सॅलरी पॅकेज काय असणार आहे हे पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. IBM एक मोठी कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे. या कंपनीबद्दल आपण बोलत आहोत. इंटरनॅशनल बिझनेस मशीन कॉर्पोरेशन कंपनी भरती निघालेली आहे. आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघून घेऊयात. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजून जाणार आहे. तुम्ही जर इथे नवीन असाल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करा. IBM सारख्या MNC कंपनीमध्ये जॉब अपडेट निघालेली आहे. IBM म्हणजेच की इंटरनॅशनल बिझनेस मशीन कॉर्पोरेशन कंपनी आहे, जे 1911 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. कंपनी खूप जुनी कंपनी आहे, अमेरिकन बेस्ड कंपनी आहे. आपण जॉब अपडेट बघून घेणार आहोत. तर इथे असोसिएट सिस्टम इंजिनियर्स यांच्यासाठी हे जॉब अपडेट आहे. इथे बघा पूर्णपणे माहिती दिलेली आहे. जे जॉब आहे तो फुल टाइम असणार आहे, तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागणार नाहीये. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कॅटेगरी आहे आणि इथे मेन म्हणजे तुम्ही जर फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे. मल्टिपल लोकेशन्स आहेत. महाराष्ट्रामध्ये बघितलं तरी मुंबई आहे, पुणे आहे. त्याच्यानंतर पूर्ण इंडियाभरमध्ये तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकणार आहे. मुंबई, न्यू दिल्ली, पुणे, चेन्नई, हैदराबाद. आणि हा मेन म्हणजे फुल टाइम जॉब आहे. कॉन्ट्रॅक्ट टाईप नाहीये, रेग्युलर जॉब आहे. जॉबचं नाव आहे असोसिएट सिस्टीम इंजिनियर्स. तुमचे इथे एज्युकेशन काय पाहिजे आहे आपण बघणार आहोत. इथे एज्युकेशन आहे ते तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे आहे असं सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएशन म्हणजे ते कशातून पाहिजे आहे, तुम्ही BE असू द्या, BTech असू द्या, MBA असू द्या, MCA असू द्या, ME MTech असू द्या, तुम्ही इथे करू शकणार आहे. पूर्ण भारतभर तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकणार आहात. ऑनलाईन अर्ज पद्धती आहे इथे बघा. आणि इथे असोसिएट सिस्टम इंजिनियरसाठी तुमचं जे नॉलेज आहे, प्रोग्रामिंग नॉलेज आहे कशामधून पाहिजे आहे, जावामध्ये असू द्या, पायथॉन असू द्या, Node.js असू द्या, आणि तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आली पाहिजे आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल वरती. इथे तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे बघून घेणार आहे. ॲज अन असोसिएट सिस्टम इंजिनियर तुम्हाला इथे फोकस कशावरती करायचा आहे, तर तुम्हाला डेव्हलपमेंटवरती फोकस करायचा आहे. जे प्रोफेशनल लेवलचे डेव्हलपमेंट असतात त्याच्यानंतर इथे इन द रोल यू विल डिझाईन ॲप्लिकेशन, तुम्हाला जे ॲप्लिकेशन्स असतात त्याच्यावरती वर्क करायचं आहे, डिझाईन करायचं आहे. कोडिंग यायला हवं, थोडंफार टेस्टिंग, डिबगिंग आणि मेंटेन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन अक्रॉस व्हेरियस प्लॅटफॉर्म्स अँड टेक्नॉलॉजीज असं सांगितलेलं आहे. हे तुमचं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे. त्याच्यानंतर इथे प्रेफर्ड टेक्निकल अँड प्रोफेशनल एक्सपर्टाईज काय सांगितलेलं आहे, तुमचं प्रॉब्लेम सॉल्विंग आणि कम्युनिकेशन चांगलं पाहिजे आहे. मेन म्हणजे तुम्हाला इथे इंटरेस्ट पाहिजे आहे. तुमचं क्लायंटशी बोलायचं असेल, काही सॉल्व्ह करायचं असेल तर तुमचं कम्युनिकेशन लेवल चांगलं पाहिजे आहे. इथे बघा की जॉब डिटेल सांगितलेलं आहे. रोल आहे असोसिएट सिस्टीम इंजिनियर. लोकेशन मल्टिपल लोकेशन सांगितलेलं आहे. कॅटेगरी असणार आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. एम्प्लॉयमेंट टाईप आहे फुल टाईम. इथे ट्रॅव्हलिंग करायची गरज नसणार आहे. त्याच्यानंतर इथे रिक्वायर्ड ID सुद्धा सांगितलेला आहे. रजिस्ट्रेशन करायसाठी तुम्हाला इथे अप्लाय नावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही डायरेक्टली त्या फॉर्मवरती जाऊ शकणार आहात. इथे तुम्हाला पूर्णपणे माहिती मी सांगितलेली आहे. कमीत कमी पगार इथे 5.8 लाख पर ॲनम ते 9.5 लाख पर्यंत असणार आहे. इथे कोणतीही फीज घेतली जाणार नाही. तुम्हाला जेव्हा ॲप्लिकेशनवरती क्लिक करेल तेव्हा डिरेक्टली रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला कोणतीही फी घेतली जाणार नाही. आपण जेव्हा इथे अप्लाय नोवरती क्लिक करणार आहोत त्यावेळेस हा फॉर्म ओपन होणार आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असाल तर तुम्ही इथे नक्कीच हा फॉर्म भरू शकणार आहात. हे फॉर्म तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला जर कोणती करिअर ऑपॉर्च्युनिटीज असेल IBM कडून किंवा अपकमिंग इव्हेंट्स असतील तर तुम्हाला इथे नक्कीच इथे जॉईन केल्यानंतर तुम्हाला ते सांगितलं जाणार असणार आहे, अपडेट केलं जाणार असेल. नसेल तर तुम्ही डिरेक्टली नो थँक्स करून कंटिन्यू टू अप्लाय करू शकणार आहे. जेव्हा तुम्ही कंटिन्यू टू अप्लाय केल्यानंतर हा फॉर्म ओपन होणार आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला बेसिकली सगळं माहिती दिली गेलेली आहे. रिक्वायर्ड एज्युकेशन आहे, बॅचलर डिग्री आहे. त्याच्यानंतर IBMची पूर्ण माहिती आहे. त्याच्यानंतर रिलेव्हंट जॉब डिटेल सांगितलेलं आहे. तुम्हाला जे काही माहिती आहे ते पूर्णपणे सांगितले गेलेले आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही डिरेक्टली अप्लाय टू जॉब्सवरती क्लिक करून डायरेक्ट इथे तुमचे ईमेल ID, पासवर्ड तुम्ही देऊ शकणार आहात. नसेल तर तुम्ही इथे तुमचं अकाउंट क्रिएट करून तुम्ही डिरेक्टली इथे साइन इन करू शकणार आहात. हे पूर्ण माहिती झालेली आहे असोसिएट सिस्टम इंजिनिअरिंगच्या बाबतीत. आपण आता एक सेकंड जॉब अपडेट बघणार आहोत. IBM थ्रूच आहे, ते पण आपण बघून घेऊयात. सेकंड जॉब अपडेट आहे ॲनालिस्ट रिस्क अँड कंपायलन्ससाठी आहे. हे पूर्णपणे जे प्रोसेस असणार आहे
अनालिस्ट रिस्क अँड कंप्लायन्स ॲट बिझनेस प्रोसेस ऑपरेशन आहे, इथे सांगितले गेलेलं आहे. इथे रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे रिक्वायर्ड टेक्निकल अँड प्रोफेशनल एक्सपर्टाईज सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएट विथ 0 to 1 years, म्हणजे तुम्ही इथे फ्रेशर असाल तरी सुद्धा चालणार आहे. हे पूर्णपणे कस्टमर रिलेटेड जॉब आहे. बट इथे IBM थ्रू इथे सिलेक्शन होणार आहे, IBM मध्ये सिलेक्शन होणार आहे तुमचं. इथे सुद्धा तुम्हाला रिक्वायर्ड एज्युकेशन सांगितलेलं आहे. बॅचलर्स डिग्री आहे, प्रेफर्ड एज्युकेशन मास्टर्स डिग्री सांगितलेलं आहे. पूर्ण माहिती सांगितलेली आहे. ॲबिलिटी टू वर्क अंडर टाईट टाइमलाईन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे ॲम्बिशियस इंडिव्हिज्युअल हू कॅन वर्क अंडर देअर ओन डिरेक्शन टुवर्ड्स ॲग्रीड टार्गेट्स अँड गोल्स सांगितलेलं आहे. इथे रिक्वायरमेंट काय असणार आहे, तुमचं स्ट्रॉंग रायटिंग स्किल पाहिजे आहे. त्याच्यानंतर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन अँड डेटा हे तुम्ही कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन केली पाहिजे आहे. हायली सिक्युअर्ड असणार आहे, त्याच्यामुळे कॉन्फिडेन्शियलिटी नक्कीच तुम्ही इथे मेंटेन केली पाहिजे आहे. गुड ॲनालिटिकल आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स पाहिजे आहे. हा सेकंड आपण जॉब प्रोफाईल बघतोय, अनालिस्ट रिस्क अँड कंप्लायन्स. जर तुम्ही इथे इंटरेस्ट असाल, एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. आणि इथे अप्लाय करण्यासाठी तुम्ही डिरेक्टली इथे अप्लाय टू जॉब्स करू शकणार आहात. इथे स्टेट प्रोफिशियन्स सांगितलेलं आहे, महाराष्ट्र सांगितलेलं आहे आणि इथे IBM बिझनेस ग्रुप कन्सल्टिंग सांगितलेलं आहे. सेकंडरी जॉब कॅटेगरी प्रोसेस सर्व्हिसेस सांगितलेले, हा सुद्धा जॉब असणार आहे, फुल टाइम आहे. कंपनीचं नाव आहे IBM. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही जर इथे एलिजिबल असाल, इंटरेस्टेड असाल तर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. संधी सोडू नका. काही जरी क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देणार आहे. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हा जॉब प्रोफाईल खूप युजफुल आहे आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.